सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला। आकाच्या आकाला अटक करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली। आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं बिन भाड्याच्या खोलीत त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचा पांघरून घेतोय। खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांचा नरसंहार कर। या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुळजाभवानीला एवढीच मागणी करते। धाराशिवच्या जनआक्रोश मोर्चात सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपला रोष व्यक्त केला। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या मोर्चाला आक्रमक भाषेत मार्गदर्शन केलं। 7 जणांना मकोका लावला, 8व्याला पण मकोकाच लावा असं वक्तव्य त्यांनी केलं। वरच्या आकानं 19 ऑक्टोबरला स्वतः सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली होती। तो यामध्ये आरोपी का नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी केलाय। 1.5 कोटींसाठी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप सुद्धा धस यांनी केलाय। ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका। मी जे आका म्हणतो ना तो आका आहे। आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे। कुठं बिन भाड्याच्या खोलीत। जनआक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी खंडणीतल्या आरोपीवर सुद्धा मकोका लावण्याची मागणी केली आहे। तर यापुढे कोणताही अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला। जर धनंजय मुंडे त्याच्या गुंडाच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे। त्याचं पाप झाकायसाठी तो ओबीसीचा पांघरून घेतोय। याच्यात ओबीसीचा काय समान? धारावीमध्ये जनआक्रोश मोर्चा होत असतानाच दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची मागणी आहे। ही मागणी कधी पूर्ण होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।